नमस्कार, मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चंपाषष्ठी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ह्या तिथीला जी चंपाषष्ठी साजरी केली जाते त्याबद्दल तुम्हाला मी आज मार्गदर्शन करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते। मणिमल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले। या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर जरूर करा, म्हणजेच ही माहिती सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचेल। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे 6 दिवस नवरात्र असते। हे 9 दिवस नसून 6 दिवसाचे नवरात्र असते। जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। तसेच यावेळेस नवरात्रीची देवाची पूजासुद्धा केली जाते। कुळाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात। नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घाटांवर लावायच्या असतात आणि 6 दिवस नंदादीपसुद्धा लावतात। जेजुरीप्रमाणे खंडोबाच्या अन्य देवळात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो। घटाची स्थापना, नंदादीप, मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, एकाच वेळी जेवणे, एकभुक्त राहणे, शिवलिंगाचे दर्शन घेणे, ब्राह्मण सुवासिनी तसेच वाघ्या आणि मुरळी यांना भोजन देणे असे या दिवशी केले जाते। शिवलिंगाचे दर्शनसुद्धा या दिवशी विशेष महत्त्व आहे। चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत, भाकरी यांचा नैवेद्य देवाला दाखवतात। तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात। खंडोबाची तळीसुद्धा भरून आरती केली जाते। मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजे देवदिवाळी आणि किंवा छोटी दिवाळी। मुख्यतः चित्तपावनामध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस। चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे घारग्यांचा आंबोळीचा नैवेद्य असतो। प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्याची संख्या वेगवेगळी असते। गावातील मुख्य देवता, इतर उपदेव देवता, महापुरुष, वेतोबा, ग्रामदैवत इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात। त्याचबरोबर काही कुटुंबामध्ये पितरांसाठी वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात। त्यामुळे नैवेद्याचा पाण्याची संख्या 17, 24, 9 अशी कोणतीही असू शकते। या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य देण्याची सुद्धा पद्धत आहे। तसेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते। मार्गशीर्ष महिन्यातला पहिला दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे 6 दिवसांचे नवरात्र असते। खंडोबाचे नवरात्र हे सगळ्यांना माहीतच आहे। जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्तिभावाने साजरा होतो। जेजुरी हा गावी मल्हारी देवस्थान आहे। यामागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी व मैल्ल दैत्यांचा वध केला। मल्हारी मार्तंड हा महादेवांचा एक अवतार होता। कृतयुगामध्ये ब्रह्मदेवाने मणी आणि मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही। हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले। त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवाकडे मदत मागितली। तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन 7 कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चाल केली। मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याला जमीनदोस्त केले। तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे आणि माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली। भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले। नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला। तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली। तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले। तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते। या दिवशी प्रामुख्याने वडे घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो। तसेच या दिवशी वांग्याचे भरीत, भाकरी यांचा देखील नैवेद्य करून देवाला दाखवतात। तसेच नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्याची पूजा करून वाढतात, कारण कुत्रा हा मार्तंडाचा, भैरवाचा, खंडोबाचा अवतार आहे असं म्हणतात। तसेच
देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. तळी भरणे म्हणजे एका तांब्यामध्ये विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ताम्हण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार अशा मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात. नंतर दिवटी आणि बुदली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात. खंडोबाचे 5 प्रतीके आहेत. लिंग हे स्वयंभू अचल अगर अडीव असते. तांदळा ही चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. मुखवटे हे कापडी किंवा पितळी असतात. मूर्ती ह्या उभ्या बैठ्या घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. आणि टाकघराच्या पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा. खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी, नवसास पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे. काही सौम्य नवस जे असतात ते असतात मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे, दीपमाळा बांधणे, मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे, पायऱ्या बांधणे, ओवरी बांधणे, देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजेच ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे, पायाच्या कावडी घालणे, पाण्याच्या कावडी घालणे, उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताट्यांच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणविणे याला जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. देवाची गदा म्हणजेच वारी मागणे, देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे, तळी भरणे, उचलणे, दहीभाताची पूजा देवास बांधणे, पुरणवरण रोडग्याचा 8व्या रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण गुरव वाघ्या मुरळी यास भोजन घालणे, कान टोचणे, जावळं, शेंडी आदी विधी करणे, खोबरे भंडारा उधळणे, देवाची मूर्ती विकणे. देवाचा दिवस जो आहे रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्र, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्री या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आलेले आहे. चैत्र पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा माळसेचा जन्मदिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी आणि मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले होते. महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकातील 12 प्रसिद्ध स्थाने सुद्धा आहे. खंडोबाचे नवरात्र हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून सुद्धा करतात आणि खंडोबा हे अनेक कुटुंबामध्ये कुलदैवत म्हणून सुद्धा मानले गेलेले आहेत. खंडोबाला मणिवल्लाचा वध केला म्हणून मल्हारी, मल्हार तसेच म्हाळसाचा देवीचा पती म्हणून म्हाळसाकांत, मार्तंड भैरव किंवा स्कंद म्हणजे पर्वतामधील खडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात. स्कंद पर्वतातील श्री शंकर आपल्या खडासह मल्लासुराचा वध करण्यास आला त्यावेळी खड्गाला खंडा असे नाव पडले. हा शंकराचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा म्हणून असे म्हणू लागले. साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी, पांढरे धोतर, डोक्याला रुमाल, अंगरखा, उपरणे असा साधाच वेश असतो खंडोबाचा. बेलभंडार वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ती होय. हळद, पूड, सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व येळकोट येळकोट जय मल्हार हा गजर करतात. याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे, ज्या जोगे सर्वत्र सुकळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल. खंडोबाच्या हातामध्ये खड्ग, त्रिशूळ, डमरू व रुधिर मुंडासह पानपत्र असतात. जवळ कुत्रा असतो. मानाप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असतो. जेजुरी हे गाव पुण्याच्या आग्नेयेस 30 मैलावर पुणे पंढरपूर रस्त्यावर आहे. खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्टीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा समार्जन करावे, नंतर नवरात्र बसवण्याने स्नान करून शुचिर्भूत व्हावे. खंडोबाची तांदळ, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकाची पूजा होते.
बरोबर कुत्रा आणि घोडे मात्र असतातच. लग्न समारंभात खंडोबाचा टाक घेतात आणि घरी त्याच टाकावर नवरात्र बसवले जाते. देवाची स्वच्छता घासपूस करून पूजा करावी. कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करताना फुले गुलाल व भंडारा वाहावा. भंडारा लावलेले हळद तांदळाचे दाणे वाहावेत. पूजा करताना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची व मालतीची फुले अर्पित करावी. पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळशीपत्रे, दुर्वांकुरपत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळाची, सब्जाची पाने देवास विशेष प्रिय आहेत, असे मल्हारी महात्म्यांमध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री पाने देवास वाहली तरी चालतील. देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे अलंकार देवास अर्पण करावे. देवासमोर वाटीत दूध ठेवावे. त्रयोदश गुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा. देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात. 6ही दिवस तेवत ठेवतात. जो नंदादीप आहे तो 6ही दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात आणि रोज देवाची पूजा, नैवेद्य, आरती करतात. आरतीसाठी पिठाचे दिवेही केले जातात. 6 दिवसांपैकी 1 दिवशी तरी उपास अवश्य करावा. मल्हारी महात्म्यांचे मल्हारी स्तोत्राचे श्रवण नवरात्राच्या या दिवसात फार फलदायी होते. सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो. खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून 8 महिने वांगी चालतात. महाराष्ट्रामध्ये चातुर्मासामध्ये कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो. चंपाषष्ठीत ब्राह्मण सुवासिनीस भोजन, वाघ्यामुरळीस भोजन घालावे. भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रे व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल आणि नैवेद्य देतात. जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्यामुरळी करून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात. तळी भरणे ही उचळणे हाही नवस प्रकार करतात. नंतर नवरात्र उठवतात आणि काही घरातून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे. वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवारी हा पवित्र दिवशी काही घराण्यात वारी मागतात. ताम्हण घेऊन 5 घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात. साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते. त्यांची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात. यामुळे घरास खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा देखील समज आहे. या नवरात्रामध्ये आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी दानधर्म अवश्य करावे. अन्नदानास फार महत्त्व आहे. कुंकू अक्षदासह पानविडासुद्धा द्यावा. दिवटी बुधले याचे महत्त्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता. तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळाचे किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत विझवावी व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे. लग्न कार्यात अंगर, नंतर गोंधळ घालणे म्हणजे मल्हाराची स्तुतीपर गाणी ऐकणे, गाणे म्हणणे, देवास त्याची पाचारण करणे याची प्रचलित प्रथासुद्धा आहे. आपल्या घरातील सर्वांना सुखसमाधान, आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारे संकटे नाहीसे व्हावीत यासाठी षडरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरातील रूढीप्रमाणे कुळाचार, कुळधर्म पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषाच्या आहारीसुद्धा जाऊ नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा, आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय व प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न अवश्य करावे. चंपाषष्ठी उत्सव संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटकात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हे आपणास माहीतच आहे. हा उत्सव ज्यांच्या नावे साजरा करण्यात येतो ते म्हणजे श्री खंडोबा होय. शिवाय त्यांना मल्हारी, मार्तंड भैरव, म्हाळसाकांत असं सुद्धा म्हटलं जातं. मणिमल्ल या दैत्यांच्या नाशासाठी शंकराने मार्गशीर्ष शुद्ध षष्टीस मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला अशी
मल्हारी महात्म्यामध्ये संस्कृत ग्रंथात याचा उल्लेख केलेला आहे. घोड्यावर स्वार असलेले तर बसलेल्या अवस्थेतील खंडोबाच्या मूर्ती देखील आढळतात. ते चतुर्भुज असून कपाळाला भंडारा, हातात डमरू, त्रिशूळ, खड्ग, म्हाळसा व बाणाई यांच्या भार्या. म्हाळसा बाणाई या जातीने अनुक्रमे वाणी आणि धनगर असल्याचा लोककथा रूढ आहेत. खंडोबाच्या परिसरामध्ये हेगडे प्रधान बाणाईचा भाऊ अर्थात खंडोबाचा प्रधानासह श्वानाचा समावेश असतो. अपत्यासाठी भक्त खंडोबास नवस करतात आणि मुलगा झाल्यास वाघ्या आणि मुलगी झाल्यास मुरळी म्हणून खंडोबाच्या सेवेस अर्पण करतात. महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये खंडोबाची पवित्र क्षेत्रे प्रसिद्ध असून सर्व परिचित जेजुरीचा उत्सव तर आगळा वेगळाच. अहिल्यादेवी होळकरांनी अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. त्यापैकी औरंगाबादच्या साताऱ्यात पण भव्य मंदिर आणि यात्रोत्सव असतोच. कांद्या वांग्याचा पण नैवेद्य खंडोबास आवडतो. तळीमध्ये हे पदार्थ चंपाषष्ठीला तर असतातच. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला ब्राह्मण सुवासिनी तसेच वाघ्या मुरळी यांना भोजन देणे परंपरा आहेच. श्रीक्षेत्र जेजुरी इथे श्रींना तैलस्थान घातले जाते. त्याला श्री खंडोबा म्हाळसा विवाहातील तेलवण विधी असे म्हणतात. या दिवशी तिन्ही सांजेला आपल्या घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे आणि 2 मुटके तयार करावेत. त्यासोबत पुरणाचे 5 दिवे तयार करून घ्यावेत. सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे. चंपाषष्ठी खंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्त्वपूर्ण उत्सव. देवघरातील सर्व देवतांच्या मूर्तीची पंचामृताने अभिषेक घालून षोडोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलितोपचारे पूजा करावी. चाफ्याची फुले देवाला अर्पण करावीत. घटावर फुलाची माळ लावली जाते. दिवटी प्रज्वलित करून देवांना ओवाळावी. पुरणाचा वरणाचा नैवेद्य त्यासोबत भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे घटस्थापना करून तळी भंडारा करावा. उपस्थितांना भंडारा लावून पान सुपारी खोबरे द्यावे. नमो मल्हारी देवाय भक्तांना प्रेमदायिने म्हाळसापती नमस्तुभ्य मैरालाय नमो नमः. मल्हारी जगन्नाथाय त्रिपुरारी जगद्गुरु माणिक्य म्हाळसाकांत वंदे असत कुलदेवतम. महाराष्ट्रात खंडोबा, कर्नाटकात मल्हार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीक आहे. मल्हारी मार्तंड भैरव हे त्यांचे सुसंस्कृत नाव. देवताची लोकप्रियता एवढी व्यापक आहे की धनगर रामोशांपासून देशस्त्र ब्राह्मणांपर्यंत समाजाचा सर्व थरात यांची उपासना प्रचलित आहे. खंडोबाचे नवरात्र हे तर सगळे लोक करतच असतात. तसेच खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी टोमरा जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा, लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये अगदी महत्त्वाचे मानले जातात. तळी भरणे म्हणजे एका ताम्हणामध्ये विड्याचे पान, सुपारी, भंडारा, खोबरे हे पदार्थ ठेवून ताम्हण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणत उचलतात. नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात.